पी रेशो हा सर्वाधिक लोकप्रिय रेशोजपैकी एक महत्त्वाचा रेशो आहे, जो स्टॉक व्हॅल्युएशन करायला वापरला जातो। आता स्टॉक व्हॅल्युएशन कसं करतात, स्टॉक व्हॅल्युएशन माहीत असणं का गरजेचं आहे, अर्थातच आपण रिटर्न्स काय अपेक्षित करावे यासाठी। नमस्कार, आज आपण बघणार आहोत पी रेशो काय आहे आणि याचा वापर कसा करतात। तर तुमचा चहाचा कप घ्या, आरामात बसा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जसं आपल्याला माहित आहे की स्टॉक व्हॅल्युएशनच्या 3 कॅटेगरीज असतात, ओव्हर व्हॅल्यूड, अंडर व्हॅल्यूड आणि फेअरली व्हॅल्यूड। या तिन्ही पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये स्टॉक प्राइस आहे हे आपल्याला पी रेशो सांगतो। आता असं समजा की इन्व्हेस्टर 1 रुपयाचा प्रॉफिट म्हणजेच EPS अर्निंग पर शेअर यासाठी किती किंमत मोजायला तयार आहे याला पी असं म्हणतात। समजा एका कंपनीचा EPS 10 आहे, याचा अर्थ असा की 1 रुपयाच्या प्रॉफिटसाठी इन्व्हेस्टर 10 रुपये द्यायला तयार आहे। आता पुढे जाण्या अगोदर EPS काय आहे हे आपण समजून घेऊ आणि मी जास्त टेक्निकल टर्म्स वापरून तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर EPS हा एका कंपनीचा टोटल प्रॉफिट जो प्रत्येक शेअर होल्डरला दिला जातो तो आहे। EPS चा फॉर्म्युला सिंपल आहे, नेट इन्कम मायनस प्रेफर्ड डिव्हिडंड, ह्याला डिवाइड केलं जातं वेटेड ॲव्हरेज ऑफ टोटल आउटस्टँडिंग शेअर्स याने। आता एखाद्या कंपनीचा प्रॉफिट एकतर डिव्हिडंड म्हणून दिला जातो किंवा तो कंपनीमध्ये रिइन्व्हेस्ट केला जातो। तुम्हाला जर EPS बद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा। पी रेशो हा एक महत्त्वाचा मेट्रिक आहे, एका कंपनीचा हिस्टॉरिकल परफॉर्मन्स किंवा बाकीच्या कंपनीज बरोबर कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस म्हणजेच त्याची तुलना करायला उपयोगी ठरतो। इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा जास्त PE असल्यास कंपनीचा परफॉर्मन्स चांगला, तर कमी असल्यास कंपनीकडून फारशा अपेक्षा नाही असा निष्कर्ष काढला जातो। आता पी रेशो कॅल्क्युलेट करताना कुठले पॅरामीटर्स कन्सिडर होतात, कॅल्क्युलेट कसा केला जातो याच्याबद्दल आपण चर्चा करूया। पी कॅल्क्युलेट करायला 2 मार्ग आहेत आणि ह्या 2 मार्गांसाठी तुम्हाला 2 गोष्टी लागतील। पहिला आहे स्टॉकची मार्केट प्राइस आणि दुसरा आहे कंपनी केलेला प्रॉफिट म्हणजेच नफा। आणि दोन्ही मार्गाने पी कॅल्क्युलेट करताना मार्केट प्राइसला प्रॉफिटने डिवाइड केलं जातं। अरे, जर दोन्ही मार्गाने तुम्ही तेच कॅल्क्युलेशन करताय तर मग फरक काय? वेल, पहिल्या मार्गाने तुम्ही पर शेअर म्हणजेच एका शेअरची प्राइस आणि नफा कन्सिडर करता, तर दुसऱ्या मार्गाने तुम्ही एकूण नफा आणि टोटल शेअर्स कन्सिडर करता। कुठल्या मार्गाने पी कॅल्क्युलेट कराल हे दिलेल्या माहितीवर अवलंबून राहते। आता असं समजा की आपल्याकडे कंपनी ABC आहे ज्याची मार्केट प्राइस 50 आहे, टोटल शेअर्स 1 लाख आहेत आणि टोटल नफा म्हणजेच प्रॉफिट 2 लाख आहे, तर EPS हा एकूण विभाजून येईल 2 रुपये आणि पी रेशो म्हणजेच प्राइस पर शेअर याला EPS ने विभागून येईल 25। दुसऱ्या मार्गाने जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर एकूण शेअर्स 1 लाख जे प्रत्येकी 50 रुपयाला जात आहेत याला एकूण नफा 2 लाखाने डिवाइड केलं तर पी परत 25 असा येईल। आणि सुरुवातीला जसं मी सांगितलं की इन्व्हेस्टर 1 रुपया EPS साठी जितकी किंमत द्यायला तयार आहे याला पी म्हणतात, तसंच इथे 25 रुपये किंवा 25 पट किंमत द्यायला तयार आहे 1 रुपया EPS साठी। पी तुम्हाला स्टॉकसाठी सध्याच्या कमाईच्या तुलनेत प्रीमियम भरण्यास तयार आहे ही अपेक्षा जस्टिफाय करते, पण लक्षात ठेवा की ही अपेक्षा आहे आणि गॅरंटी नाही। हाय PE स्टॉक्स हे रिस्की असू शकतात आणि कंपनीज नेहमी अपेक्षांवरती खरी उतरेल असंही नाही। तुमच्या लक्षात आलं का, मी इथे X वापरला आहे। फायनान्सच्या भाषेमध्ये पी रेशो हा नेहमी 25 पट किंवा 25x किंवा 25x असा सांगितलं जातो आणि ग्रुप्सबद्दल तर हाय मल्टिपल किंवा लो मल्टिपल असं म्हटलं जातं। आता हे आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन बघू। ICICI बँक या कंपनीचा 2023 या फायनान्शियल इयरमध्ये 13 मार्च 2024 रोजी EPS होता 48.74 रुपये आणि याच कंपनीच्या स्टॉकची मार्केट प्राइस होती 1084 रुपये। म्हणजे आपला पी रेशो झाला 1084 डिवायडेड बाय 48.74 जो येतो 22.24। आता पी कॅल्क्युलेट करायची अजून एक प्रभावी पद्धत आहे, त्याला म्हणतात ट्रेलिंग 12 मंथ्स और TTM-PE। या पद्धतीत अप टू डेट म्हणजे आजपर्यंतच्या माहितीसाठी आपण TTM-PE मेथड यूज करतो। आता ह्या मेथडमध्ये पण पी कॅल्क्युलेशन सेम असतं, फक्त EPS हा लास्ट 12 मंथ्स म्हणजे आजपासून आधीच्या 12 महिन्यांचा वापरला जातो किंवा आजपासून मागच्या 4 क्वार्टर्सचा वापरला जातो। ह्यामुळे करंट ट्रेंड रिफ्लेक्ट होतो। सो या TTM-EPSच्या एक्झाम्पलमध्ये क्वार्टरली EPS घेऊया। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मार्च 2000चा EPS 14.11 आहे
जून 2023चा EPS 15.20 आहे, सप्टेंबर 2000चा EPS 15.56 आहे आणि डिसेंबर 2023चा EPS 15.76 आहे. या सगळ्या EPSची जर आपण टोटल केली तर ती येते 60.65 आणि PE रेशो येतो 17.87. पण आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त एका कंपनीचा एक PE नंबर काहीच माहिती देत नाही. तर ह्यासाठी एका कंपनीच्या PEला दुसऱ्या कंपनीच्या PE सोबत तुलना करावी लागते किंवा तुम्ही हिस्टॉरिकल PE म्हणजे आधीच्या PE किंवा आधीच्या वर्षांच्या PE सोबत आत्ताच्या PEची तुलना करू शकता. आता हे एका एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. आता जो या उदाहरणात आपण ICICI बँकेचा PE रेशो काढला आहे 17.87, यातून आपल्याला काहीच कळत नाही. आता त्यासाठी आपण ॲक्सिस बँकच्या PE सोबत याची तुलना करूया. आता ॲक्सिस बँकची स्टॉक प्राइस आहे 1080.40 आणि त्याचा TTM EPS आहे 43.51. म्हणजेच ॲक्सिस बँकचा PE रेशो झाला 24.83. आता तुम्हाला असं वाटतंय का की ॲक्सिस बँक हा ICICI बँकेपेक्षा जास्त महाग आहे आणि त्यामुळे मिळणारे रिटर्न्स कमी होतील? वेल, जनरल थिअरीमध्ये बघायला गेलं तर आपण हाय PE स्टॉक्सची तुलना केली तर कमी PE स्टॉक्सकडून जास्त रिटर्नची अपेक्षा असते आणि हे बरोबरही वाटतं ना. PE कमी असल्यास तुम्हाला काही वर्ष वाट बघावी लागू शकते आणि ही प्राइस रिकव्हरी होण्यासाठी बरेचसे कंडिशन्स देखील आहेत. एका स्टॉकची किंमत बऱ्याच फॅक्टर्समुळे इम्पॅक्ट होत असते. उदाहरण द्यायचं झालं तर मार्जिन्स, ग्रोथ प्रॉस्पेक्ट, मार्केट शेअर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इतरही फॅक्टर्स असतात. काही वेळेस एखादा ॲक्विजिशन किंवा एखादी मोठी मालमत्ता विकली तर त्याचाही प्रभाव स्टॉक प्राइसवर होतो आणि ही प्राइस मूव्हमेंट म्हणजेच किमतीत होणारा बदल अर्निंग्सच्या प्रमाणातच होईल असंही नाही. पण हे लक्षात ठेवा की जास्त PE म्हणजे नेहमीच वाईट असतं असंही नाही. हाय PE रेशो काही गोष्टी इंडिकेट करतो, जसं की कंपनीचा प्रॉफिट कमी आहे किंवा लोकांना वाटतंय कंपनी हाय प्राइस जस्टिफाय करत खूप ग्रो करेल. तर चला आता आपण असे काही फॅक्टर्स बघू ज्याने PE रेशो अफेक्ट होतो. तर तुम्हाला आठवत असेल आपल्या उदाहरणात ICICI आणि ॲक्सिस बँकची तुलना आपण केली होती आणि ही तुलना आपण एखाद्या FMCG कंपनीशी नाही केली कारण या इंडस्ट्रीज वेगवेगळ्या आहेत. सहसा तुलना त्याच इंडस्ट्रीजमधल्या कंपनीज बरोबर केली जाते. एक्झाम्पल, टेक इंडस्ट्री किंवा FMCG इंडस्ट्री भारतात हाय मल्टिपलवर ट्रेड करतात, परंतु मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बघितली तर ते लो PEवर ट्रेड करतात. अर्निंग्स क्वालिटी जर एखाद्या कंपनीचा ग्रोथ प्रोस्पेक्ट किंवा मार्जिन्स हाय असतील तर इन्व्हेस्टर स्वखुशीने जास्त प्राइस द्यायलाही तयार असतो. हे तुम्हाला पटत असेल ना? आणि ह्यामुळे PE वाढतो. हीच गोष्ट जर मॅनेजमेंट क्वालिटी आणि गव्हर्नन्स चांगला असेल तर घडते, कारण धक्का बसण्याची शक्यता कमी असल्याने इन्व्हेस्टर्स प्रीमियम द्यायला तयार असतात आणि ह्यामुळे PE रेशो वर जातो. जेव्हा व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट कमी असतात तेव्हा इन्व्हेस्टर्सची जास्त पे करायची तयारी असते, त्यामुळे सुद्धा मार्केटचा PE रेशो वर जातो. आता ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट ज्यामध्ये जागतिक घटना येतात जसे की भौगोलिक राजकीय घटक म्हणजेच युद्ध, महामारी, जागतिक व्याजदर हे सर्व शेअरच्या किमतीवर परिणाम करतात. जेव्हा शेअर मार्केटमध्ये तेजी असते तेव्हा सहसा PE रेशो वर जातो आणि मंदी असते या स्थितीमध्ये PE रेशो कमीही होऊ शकतो. लक्षात घ्या की पास्ट परफॉर्मन्स हा तुमचा फ्युचर परफॉर्मन्स ठरवत नाही, परंतु PE रेशोमध्ये मोठा फरक असला तरी स्टॉक प्राइस परफॉर्मन्समध्ये मोठा फरक येतोच असेही नाही. आता कॅल्क्युलेशन्स पुरे, आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये PE रेशो कसा वापरला जातो हे बघूया. PE रेशोचा वापर हा रिझनेबल व्हॅल्युएशन ट्रेड होणाऱ्या स्टॉक्स शोधायला केला जातो. जर एखाद्या कंपनीचा PE रेशो इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा कमी असेल तर तो स्टॉक अंडर व्हॅल्यूड असतो. पण याचा अर्थ असाही होऊ शकतो की कंपनी स्ट्रगल करत आहे, पुरेसे अर्निंग्स जनरेट करत नाहीये. पण जर एखाद्या कंपनीचा PE रेशो जास्त असेल तर तो ओव्हर व्हॅल्यूड असतो आणि याचाच अर्थ की त्याचे ग्रोथ प्रोस्पेक्ट्स चांगले असू शकतात. तुलना करण्यासोबतच PE रेशोचा उपयोग हिस्टॉरिकल परफॉर्मन्स अनालाइज करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. उदाहरण झालं तर कंपनी ABC आहे. या कंपनीचा PE रेशो 10x म्हणजेच 10 पट ते 30 पट म्हणजे 30x या रेंजमध्ये बघितला गेला आहे मागच्या 10 वर्षांसाठी. आणि आता तुम्ही बघितलं असेलच की जेव्हा PE कमी होतो तेव्हा इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात आणि जेव्हा PE रेशो जास्त होतो तेव्हा इन्व्हेस्टर्स आपली गुंतवणूक विकतात. तुम्हाला तुमचा निर्णय घेताना PE रेशो काय सांगतोय यासोबत मार्केट फॅक्टर्स मध्ये सुद्धा काय बदल घडतायत हे बघून घेतला पाहिजे. आता जसं आपण ABC कंपनीबद्दल म्हणत आहोत तसंच सर्वसाधारणपणे बाजारात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा PE रेशोचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरण निफ्टी 50चा PE रेशो सध्या 22.3 आहे आणि 1999 पासून आत्तापर्यंत याची रेंज 12 ते 42 याच दरम्यान आहे. मान्य आहे की गेले काही वर्ष PE रेशो या रेंजच्या हायर एंडकडे इन्क्लाइंड आहे,
पण हेच बघून तुम्ही ठरवू शकता की मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही. खाली दिलेल्या उदाहरणात तुम्ही नोटीस कराल की जेव्हा 40x PE रेशोचा टप्पा गाठला की इन्व्हेस्टर्सने विक्री केली आहे. पण लक्षात ठेवा, कुठलीही ॲक्शन घेण्यापूर्वी तुम्हाला रिसर्च आणि मार्केटची समज असणं दोन्ही गरजेचं आहे. आता हे सेम लॉजिक वापरून आपण सिमिलर स्टॉक सुद्धा बघू शकतो. जर PE कमी असताना कोणी गुंतवणूक करत असेल तर ह्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं म्हणतात. वॉरन बफेट, ज्यांना आपण ऑल टाइम ग्रेट इन्व्हेस्टर्स असं ओळखतो, ही सुद्धा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग अप्रोच वापरूनच आपली गुंतवणूक करतात. पण असेही इन्व्हेस्टर्स असतात जे हाय PE स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. हाय PE रेशो याला प्रॉक्सी कन्सिडर केलं जातं, जो आपल्याला सांगतो की हाय ग्रोथची अपेक्षा आहे स्टॉककडून. तुम्हाला माहीत आहे का, काही प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स निर्णय घेण्यासाठी PE रेशोचे ॲडव्हान्स्ड व्हर्जन वापरतात. आत्तापर्यंत जो रेशो आपण बघितला तो हिस्टॉरिकल डेटा वापरून काढला जातो, पण प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स फॉरवर्ड लुकिंग डेटा वापरून रेशोज काढतात आणि त्यावर आपले निर्णय घेतात. तुमच्या स्क्रीनवर 2 रेशोज असतील, फॉरवर्ड रेशो आणि पेग रेशो. तुम्ही नोटीस कराल की दोन्ही रेशोज फ्युचर अपेक्षा आणि फॉरवर्ड लुकिंग डेटा वरती अवलंबून आहे. तर सामान्य लोकांसाठी हे समजणं थोडं अवघडच आहे. सध्या आपण बेसिक वरतीच लक्ष देऊ. तर जसं आपण बघितलं, PE हा एक महत्त्वाचा रेशो आहे, पण आपण ह्याला आयसोलेशन म्हणजेच बाकीच्या फॅक्टर्सला बाजूला ठेवून फक्त रेशो आधारित निर्णय नाही घेऊ शकत. कंपनीजचे फिनान्शियल्स, इंडस्ट्री प्रोस्पेक्ट, मॅनेजमेंट टीम आणि मार्केट एन्व्हायरमेंट हे फॅक्टर्स बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एक परफेक्ट PE रेशो शोधण्यापेक्षा या रेशोला ॲज अ गाईड आपण वापरू शकतो आणि सिमिलर कंपनीज ॲनालाइज करायला किंवा व्हॅल्युएशनची तुलना करायला ही PE रेशो वापरू शकतो. आपण अजून रेशोज बघणार आहोतच, इवन व्हॅल्युएशन रिलेटेड रेशोज सुद्धा बघणार आहोत. पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आणि ज्यांनी मार्केटमध्ये ऑलरेडी गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न, तुमच्या पोर्टफोलिओमधल्या स्टॉक्समध्ये सगळ्यात जास्त PE रेशो कुठल्या स्टॉकचा आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आणि जाताना एक रिक्वेस्ट, या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.